श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. मागील महिन्याभरापासून नाशिक लोकसभेवरून महायुतीत सुरू असलेल्या तिढ्याला आज पूर्णविराम मिळालाय. महायुतीकडून खासदार हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. आज जर आपण पाहिलं तर नाशिक लोकसभेमध्ये नाशिक लोकसभा हा तसं पाहायला गेलं तर की हिंदुत्ववादी वर्ग मानणारा वर्ग आहे आणि या ठिकाणी सर्वच भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, RPI असेल, अशी सगळ्यांची खूप मोठी ताकद या ठिकाणी आहे आणि म्हणून महायुतीची ताकद ही निश्चित आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी यश देईल. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की आपण आपल्या जबाबदारी देतोय तर निश्चित ती यशस्वीपणे पार पडली जाईल यासाठी सर्वांनाच म्हणजे सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करावं आणि चांगल्या मताधिक्याने आपण निवडून याल अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या. यावरून महापालिकेचे माजी सभागृह नेते भाजप इच्छुक उमेदवार दिनकर पाटील हे चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी थेट हेमंत गोडसे यांच्यावर आरोप केला असून ते 10 वर्ष कोणत्याही नागरिकांना भेटले नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. नाही, मी 3 वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीने काम सुरू करायला आलं होतं नाशिक लोकसभेत. मी गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक गावात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो होतो आणि आजचा जो निर्णय झाला हा चुकीचा झालेला आहे. हेमंत गोडसे 10 वर्ष कोणत्याही मतदाराला भेटलेला नव्हता, लोकांना भेटला नव्हता. त्याच्याबद्दल खूप नाराजी असताना त्याला तिकीट देणं हेच चुकीचं झालं मुळामध्ये. भूमिका म्हणजे मी देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांना भेटल्यावरच मी निर्णय घेईल. मी आज तरी नाराज आहे. निर्णय चुकीचा झालेला आहे. असा निर्णय जनतेला मान्य नाही, मतदारांना पण मान्य नाही. नाशिकमधून महायुतीकडून स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेचा अर्ज दाखल केला होता. मात्र आज महायुतीकडून खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने शांतिगिरी महाराज यांनी उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना शुभेच्छा देत आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचा संदेश दिला. महिन्याभरापासून सुरू असलेल्या नाशिकच्या महायुतीतील तिढ्याला आज पूर्णविराम मिळालाय. खासदार हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा नाशिकची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शांतिगिरी महाराज यांना महायुतीकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष लढणार असल्याचे देखील सांगितलंय. जय बाबाजी भक्त परिवार यांनी प्रथमच निर्णय घेतलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं आणि नारासुद्धा प्रथमपासून देण्यात आलेला आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा आणि सर्वांमध्ये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं की आम्हाला तिकीट मिळो या ठिकाणी आम्ही लढणार आणि जिंकणार. बा प्रत्येकाला अपेक्षा असते की नाही. मात्र बघा त्याबद्दल आम्हाला काही त्याचा शुभाशुभ नाही. उलट आम्हाला डबल आनंद झालेला आहे की ज्या उमेदवारांना तिकीट मिळालं त्यांचं आम्ही टाळ्यावर अभिनंदन करीत आहोत. आमची पुढे भूमिका जी ठरलेली आहेत पहिला पण जे आमची भूमिका जी ठरलेली आहेत लढायचं आणि जिंकायचं. तर गेली 3 वर्षापासून नाशिक लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करणारे माजी सभागृह नेते भाजपकडून इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त करत 10 वर्षात हेमंत गोडसे हे नागरिकांपर्यंत गेले नाहीत, त्यांना चुकीचे तिकीट दिल्याची नाराजी व्यक्त केली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक.